समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। सामाजिक दायित्व जोपासणाऱ्या माणसामुळे अनेक गावात सार्वजनिक कामांना चांगली चालना मिळते, असे मत कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांनी केले। खटाव तालुक्यातील पोंबाळे येथील दिवंगत उद्योजक स्वर्गीय शिवाजी शेठ कुदळे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्वागत कमान उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। श्री देशमुख म्हणाले, समाजातील काही मंडळी नोकरी, उद्योग, व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या शहरात गेली तरी त्यांचे गाव परिसरातील घडामोडींकडे बारीकशीने लक्ष असते। त्यांच्या माध्यमातून गाव विकासासाठी नेहमीच हिरिहिरीने सहकार्य होत असते। अशांपैकीच एक शिवाजीराव कुदळे होते। त्यांनी ट्रान्सपोर्ट व्यवसायामध्ये मोठी गरुड जीप घेऊन स्वतः बरोबर गावाचा नावलौकिक वाढवला होता। गावातील प्रत्येक धार्मिक सामाजिक कामात त्यांनी सक्रिय योगदान दिले होते। त्यांच्या नावाने उभारलेल्या स्वागत कमानीमुळे भावी पिढीला त्यांच्या कार्याचे चिरंतन स्मरण राहणार आहे। कार्यक्रमाप्रसंगी योगायोगाने चांगला पाऊस आल्याने त्यांना स्वर्ग लोकात आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही। प्रारंभी श्री देशमुख यांच्या हस्ते सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी विहिरीसाठी जागा दान करणाऱ्या गोरखनाथ पाटील यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी एरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर यांचे मनोगत झाले। ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती उर्फ बाबा कुदळे यांनी प्रास्ताविक केले। रुपेश कुदळे, मंगेश कुदळे, उमेश कुदळे, रेश्मा कुदळे, हेमा कुदळे, कीर्ती कुदळे, हनुमंत कुदळे यांनी स्वागत केले। यावेळी श्री सूर्यवंशी सर, शुक्राचार्य निंबाळकर, श्री रासकर सर, राहुल बोबडे यांचे उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास ऊस संशोधक डॉक्टर सुरेश पवार, प्राचार्य आनंदराव घोरपडे, सरपंच रेश्मा इंगवले, अशोकराव निंबाळकर, धनाजी निंबाळकर, राजेंद्र निंबाळकर, बालाजी निंबाळकर, पी.वाय. निंबाळकर, कमलाकर निंबाळकर, धनाजी घोरपडे, दादा जठार, महादेव हजारे आदींसह महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते। रामहरी निंबाळकर यांनी सूत्रसंचालन केले। मनोहर कुदळे यांनी आभार मानले। तो आमच्या दृष्टीने थोडासा सुखदुःख मिश्रित असाच आहे। पितृत्व प्रेम प्रथम आपण सर्वांना दिसलं। त्यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ याच ठिकाणी सुरुवातीला स्वागत कमान उभारली गेली। थोड्याच दिवसामध्ये अल्पशा कालावधीमध्ये हे चक्र उलट फिरतील आणि त्यांच्या चिरंजीवांना, कालासाठी शिवाजीच्या चिरंजीवांना आपल्या पितृप्रेम दाखवण्याची संधी इतक्या लवकर येईल असं स्वप्नातही वाटत नव्हतं। परंतु काळानं घाला घातला आणि ते आपल्यातून निघून गेले आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या चिरंजीवानी सुनानी हा समारोह आयोजित केलेला आहे। चिरंजीव, त्यांच्या पत्नी कुदळेकर या सर्वांनी पुढाकार घेतला। एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी होतो आणि हा कार्यक्रम कायमचा लक्षात राहणार आहे। कारण पावसाच्या प्रतीक्षेमध्ये मान आणि खटाव तालुका आणि असं असताना पावसाचं या कार्यक्रमाच्या अगोदर कार्यक्रमाचं आगमन होणं की शिवाजीरावांचं अजूनही मुंबईकडे लक्ष आहे याचं चिन्ह आहे। माणसाचं मातीची घट्ट नातं असतं, ती माणसं ते गाव कधी सोडून जात नाही। शरीराने जरी ते सोडून गेले असले तरी त्यांचं मन याच ठिकाणी कुठंतरी विस्फुटतंय असं या पावसाच्या निमित्तानं आपल्या लक्षात येत आहे। त्यांच्या सुविध पत्नी रत्नमाला कुदळे सर, आपल्या गावचे सरपंच घोरपडे सर, आमचे मित्र सुरेश पवार, येरा परिवाराचे प्रमुख धनंजय क्षीरसागर, इथं असलेले सर्व पत्रकार बंधू, त्यामध्ये आमचे जठार आहेत, नितीन वाघमोडे आहेत, त्याचबरोबर आपले उपसरपंच आणि सर्वच प्रमुख मंडळी। खरं तर माझा आणि कुदळे सरांचा जुना संपर्क आहे। माझे गुरुवर्य आहेत, त्यांनीच मला शाळेमध्ये ॲडमिशन घेऊन दिलं आणि त्यानंतर माझ्या जीवनाची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली।
या प्रवासामध्ये शिवाजीरावचा प्रवेश झाला. बऱ्याच वेळा शिवाजीराव आमच्याकडे यायचे आणि उदय कुटुंबीय आणि देशमुख कुटुंबीय यांचं नातं कायमचं रूढ झालेलं आहे. जे काही कार्यक्रम होतात त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आमचं कुटुंब त्यांच्याकडे असतं, त्यांचं कुटुंब आमच्याकडे असतं. हे नातं जीवाभावाचं नातं आहे. त्या मातीशी घट्ट नातं जपायचं आणि एक आदर्श निर्माण केला तर शिवाजीरावांनी निर्माण केला. आपण कुठेही असलो, कितीही मोठं झालं तरी ज्या मातीतून मोठे झालोय त्या मातीचं ऋण कधी विसरायचं नाही. पुन्हा या मातीकडे यायचं आणि त्याचं ऋण पूर्ण करण्यासाठी अनेक उपक्रम सामाजिक असतील, शैक्षणिक असतील शिवाजीरावांनी केले. त्यांच्या स्मृतीला मी भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पित करतो. याच गावामध्ये त्यांचं हायस्कूलपर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर ते मुंबईला गेले, अनेक वेगळ्या प्रसंगाला सामोरे गेले, पण त्यामध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय केला, प्रामाणिकपणे काम केलं, जिद्दीनं काम केलं आणि हा व्यवसायामध्ये एक नावाजलेलं नाव म्हणून मुंबईसारख्या शहरामध्ये आपलं नाव करणं, या गावचं नाव मोठं करणं आणि तो व्यवसाय मोठा झाल्यानंतर त्या व्यवसायामधून जे अधिकची आपली रक्कम मिळते त्याच्यातून काही रक्कम या गावातल्या लोकांसाठी उपलब्ध करून देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून शिवाजीरावच्या स्मृतीला मी मनापासून आदरांजली व्यक्त करतो. वर्षे थेट आपल्या सर्वांना सोडून निघून गेले. या माणसाकडून बोंबाळे गावच्या भाग्यनगरीच्या अनेक अपेक्षा होत्या, परंतु परमेश्वर सत्तेपुढे कोणाचं इलाज चालत नाही. ते आपणा सर्वांना सोडून गेले. त्यांच्या स्मृती चिरस्थायी जतन होण्याच्या दृष्टीनं त्यांच्या कुटुंब, मंगेश असतील, उमेश असतील, त्यांचे सर्व बंधू असतील, चुलत बंधू असतील, यांनी बाबा सरांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी भव्य दिव्य कमान उभारली. या कमानीच्या माध्यमातून निश्चितपणे गावच्या विकासाची, समाज करण्याची प्रेरणा आपल्या सर्वांना मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. येरळा न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर, JK काळे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.